तुम्ही एखाद्याला 100 वेळा मदत करा, तो तुम्हाला अत्यंत चांगलं म्हणेल, महान म्हणेल, थोर म्हणेल, श्रेष्ठ म्हणेल. पण फक्त एक वेळ त्याला मदत करायला नकार द्या. समोरचा प्राणी 100 वेळा केलेली मदत विसरून जाईल आणि आपल्याच पैशातून, आपल्याच मदतीतून त्यानं घेतलेला जो अश्व आहे, तो अश्व तो आपल्यावरच सोडून देईल. अशा पद्धतीची जगाची रीत आहे. आणि आजचं युग जे आहे ते कलियुग आहे. त्याच्यामुळे कोण कोणाचा आहे याच्यावरती म्हणजे सगळं प्रश्नचिन्हच आहे. आणि रक्ताची नातीसुद्धा संपत्तीवरती डोळा ठेवूनच पुढं वाटचाल करतात. आणि अशा अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. आणि अशीच एक भयंकर घटना आज आपण बघणार आहोत. यासाठी आपल्याला जायचं आहे पंजाब राज्यामध्ये. त्या ठिकाणचा जालंधर जिल्हा आहे, त्या ठिकाणचं लांबडा पोलीस स्टेशन आहे. आणि त्या अंतर्गत टावर इन्क्लेव फेस 3 या ठिकाणी सिंह परिवार राहतो आहे. सिंह परिवार म्हणजे सिंह आडनावाचा परिवार. सर, अशा पद्धतीचं हे कुटुंब, हा परिवार त्या ठिकाणी आहे. आणि साधारणपणे 2 वर्षापूर्वी हे कुटुंब या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये आलं होतं. म्हणजे अगोदर हे भाड्याच्या खोलीमध्ये होतं आणि आत्ता मात्र त्यांच्या स्वतःचा हा बंगला किंवा हे घर जे आहे ते स्वतःचं आहे. आता या कुटुंबामध्ये 52 वर्षीय जगबीर सिंह, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अमृतपाल कौर आणि त्यांचा एक मुलगा गगनदीप सिंह आणि दुसरा मुलगा हरप्रीत सिंह. आता याच्यामधला थोरला मुलगा गगनदीप जो आहे तो थोडासा मानसिक आजारी आहे आणि त्याच्यामुळे त्याचं लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं. पण यांचा लहान मुलगा हरप्रीत सिंग हा थोडं सिक्युरिटीचं वगैरे काम करायचा आणि याचं लग्न वगैरे झालेलं होतं. त्याला एक पत्नी होती आणि 2 मुलं होती. आता वडील जगबीर जे आहेत ते एका बँकेमध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करत होते आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होते. त्यांनी पै जमा केली होती, जागा विकत घेतलेली होती, त्याच्यावरती घर बांधलेलं होतं. त्याचबरोबर ती हरप्रीत सिंगसुद्धा हाऊसिंग सोसायटीमध्ये सिक्युरिटीचं काम करत होता. घर संसार सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित चालू होतं. आता नुकतंच हरप्रीतची मुलं आणि बायको जी आहे ती माहेरी गेलेली होती आणि तारीख आहे 19 ऑक्टोबर 2023, गुरुवार होता. दुपारी साधारणपणे 2:30चा सुमार झालेला होता आणि या काळात प्रचंड भलता प्रकार घडला होता. दुपारी सिंह यांच्या घरामध्ये अचानकपणे गोळीबाराचा आवाज यायला लागला. आता आवाज आल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 असे ठो 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 12 ऐकायला आले. शेजारी पाजारी घाबरले. त्यांनी तात्काळ लांबडा पोलीस जे आहेत तर त्या पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सिंग यांचा घराचा दरवाजा जो आहे तो उघडला. आतमध्ये बघितलं तर त्यामध्ये 3 मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते. पोलिसांनी पंचनामा वगैरे केले. आता 52 वर्ष जगबीर सिंह, पत्नी अमृतपाल आणि 32 वर्षीय मुलगा गगनदीप तर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या बॉडी वगैरे पडलेल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाची सगळी पाहणी केली. या ठिकाणी 12 बोरची एक डबल आणि दुसरी सिंगल अशा 2 परवानाधारक बंदुका त्या ठिकाणी पडलेल्या होत्या, त्या जप्त करण्यात आल्या होत्या. आता या बंदुका जगबीर सिंग यांच्या होत्या, कारण ते सिक्युरिटी गार्ड होते, त्यांच्याकडे लायसनधारी बंदूक होती. आणि अज्ञात व्यक्तीनं या बंदुकीतून गोळ्या झाडलेल्या होत्या. आणि याच्यामध्ये जगबीर सिंग यांच्यावरती 5 गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्या कमरेला, मानेला, डोक्याला गोळ्या लागल्या होत्या. तर अमृतपाल आणि गगनदीप यांना एक एक गोळी मारलेली होती, ती त्यांच्या मानेला लागलेली होती. आणि तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झालेला होता. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेले आहेत. आणि आजूबाजूच्या लोकांकडून या परिवाराबद्दल पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली. आता यांचा लहान मुलगा हरप्रीत हा गायब झालेला होता, त्याचा काही तपास लागत नव्हता. आणि त्याची बायको आणि मुलं जी आहेत ती अगोदरच माहेरी गेलेली होती, हे पोलिसांना समजलं. आणि त्याच्यामुळे मग या लहान मुलावरती, हरप्रीतवरती पोलिसांचा संशय होता आणि आता त्याचा शोध चालू झालेला होता. त्याच्यानंतर मग शेजाऱ्यांकडून पोलिसांना अशी माहिती मिळाली की 2 दिवसापूर्वीच हरप्रीत सिंग याचं वडील जगबीर सिंग यांच्याबरोबरती वाद झालेला होता, भांडणं झालेली होती. आणि हरप्रीतनं किराणा दुकानातून 2,000 रुपयांचा माल उधार नेलेला होता. आणि यावरून या बापलेकांमध्ये वाद झालता, भांडणं झाली होती. आणि पोलिसांनी मग आता या हरप्रीतची तपास करायला, शोध घ्यायला सुरुवात केली होती. आणि अखेर 24 तासाच्या आत शहरामधूनच त्याला अटक केली होती. आता इथं माध्यमातून अशी पण माहिती समोर येते की यानं वडिलांना 5 गोळ्या घातल्या आणि 2 गोळ्या आपल्या भावाला आणि आईला, अशी एक एक गोळी त्यांना मारली. आता बाप तर जागेवरती कोसळला आणि मरण पावला, पण आईला आणि भावाला एक एक गोळी लागली होती. त्यामुळं ते
त्यांच्या शरीरातनं रक्त बाहेर पडत होतं आणि माय लेकं दोघंही तडफडत होते. पण या मुलानं आपल्या आईला भावाला तसंच तडफडत मारायला सोडून दिलं आणि हा मारेकरी कॉमेडी चित्रपट पाहायला गेला आणि तोपर्यंत आई आणि भावाचा इकडं तडफडून जीव निघून गेलेला होता. एका बाजूला खुनी मुलगा कॉमेडी चित्रपट पाहून हसत होता आणि दुसरीकडे त्याच्याच घरातली लोक स्वतःच्या जगण्याची धडपड त्यांची चाललेली होती आणि शेवटी त्यांनी सुद्धा जीव सोडलेला होता. आणि इकडं मग हा चित्रपट संपल्यानंतर हा नराधम पोलिसांमध्ये गेला आणि त्यानं आपण आपल्या आईवडिलांची आणि भावाची हत्या केली असं तिथं सांगितलं होतं. पण प्रश्न हा होता की यानं ही हत्या का केली होती, स्वतःच्याच आईची, वडिलांची, भावाची, त्यांना का मारण्यात आलं होतं. तर जगबीर यांची 2 मुलं गगनदीप आणि हरप्रीत. मात्र गगनदीप मतिमंद होता, अपंग होता आणि हरप्रीत जो आहे धाकटा तो आणि वडील जगबीर हे दोघंही घरातले करते धरते होते. यांच्या जीवावरती घर चाललेलं होतं. आता जगबीर सिंग यांनी पै जमा करून घर वगैरे घेतलं होतं, बंगला वगैरे बांधलेला होता. आता तो बंगला हरप्रीतला त्याच्या स्वतःच्या नावावरती करायचा होता. मात्र वडील मात्र त्यासाठी तयार नव्हते. कारण एकदा का घर याच्या नावावरती झालं की हा बायको मुलांसह त्या घरामध्ये राहील आणि आपला मतिमंद मुलगा जो आहे त्या भावाला त्रास देईल आणि त्यावरून मग बऱ्याचदा बाप आणि मुलगा यांच्यामधला वाद विकोपाला जात होता. आणि 19 ऑक्टोबर 2023ला हरप्रीत सिंग यानं आपली पत्नी आणि मुलांना सासरी त्यानं सोडलेलं होतं आणि नंतर 19 तारखेलाच त्याने वडिलांना सांगितलं की मला घर नावावरती करून द्या वगैरे वगैरे. याच्यावरून त्यानं वडिलांबरोबर भांडण केलं. वडील नाही म्हणाले आणि याला राग आला. रागाच्या भरामध्ये वडिलांचीच लायसनदारी बंदूक उचलली आणि वडिलांवरती 5 गोळ्या त्यानं झाडलेल्या होत्या. आता हे बघतानाच मग आई जी आहे ती मध्ये आली, भाऊ जो आहे तो पण वडिलांना वाचवायला आला. तर या नालायकानं, या मुलानं, हरप्रीतनं अजून 1 गोळी आईला मारली, 1 गोळी भावाला मारली आणि त्यानंतर ते दोघंही रक्ताच्या थरळ्यामध्ये पडलेले होते आणि यानं बंदुका तशाच टाकल्या. म्हणजे आई आणि भाऊ तडफडत होते, त्यांनाही तसंच मारायला सोडून दिलं आणि त्याच्यानंतर तो निघून गेला आणि शेवटी मग 24 तासाच्या नंतर तो पोलिसांच्या ताब्यात गेलेला होता किंवा पोलिसांच्या गजाआड गेलेला होता. आता अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आलेला होता. पण या नराधमानं केवळ संपत्तीसाठी आपले आईवडील आणि आपल्या भावाचा मर्डर केला होता, हत्या केली होती. आता या प्रकरणामध्ये त्यांची जी सून आहे त्या सुनेची सुद्धा चौकशी करण्यात येते आहे. कारण बऱ्याच वेळा घरातला मुलगा जो आहे तो त्याच्या बायकोचं जास्त ऐकत राहतो आणि बायको जे सांगेल त्या पद्धतीने तो करत राहतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मागं तिचा काय हात आहे का याबद्दलची पण चौकशी चालू आहे. पण आता या ठिकाणी सगळा परिवार संपून गेलेला आहे आणि म्हणजे 2 भाऊ पण, 1 भाऊ मरण पावला, आई वडील गेले, त्याच्यानंतर दुसरा भाऊ जो आहे तो जेलमध्ये गेला. म्हणजे वडिलांचा संसार आणि स्वतःचाही संसार हे सगळं या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे. आता जी माहिती माध्यमातून पुढे आली ती मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कदाचित नवीन आणि वेगळी माहितीसुद्धा भविष्यात समोर येऊ शकते. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा? आईबापांनी अगदी सुरुवातीपासूनच आपल्या सुपुत्रांना स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं पाहिजे की आम्ही गेल्यानंतरच आमची संपत्ती तुम्हाला मिळेल, आम्ही जिवंत असताना कुणीही वाटा मागायचा नाही. आणि ही गोष्ट अगदी कोणतंही म्हणजे निसंदिग्धपणे आपल्या मुलांना सांगायची आहे. तरच ती मुलं शांत राहतात. नाही तर याला वाटतं मला पाहिजे, त्याला वाटतं मला पाहिजे, पण आपण गेल्यानंतरच त्यांना मिळणार अशीच तजवीज करा, म्हणजे वादंग होणार नाहीत. दुसरी गोष्ट, मुलं ज्यावेळेस चुकीचं वागतात ना त्यावेळेस आईबापांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण आपण संस्कार द्यायला कुठं कमी पडलो याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि मुलांना पैसे आणि संपत्तीची ओढ निर्माण करण्यापेक्षा, म्हणजे ती तर असलीच पाहिजे, पण नात्यांमध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे, हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि नाही तर भविष्य काळामध्ये केवळ पैसा 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 संपत्ती संपत्ती म्हटलं तर मात्र मग तो प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो आणि याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.